गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट. पाठीमागच्या तासाला बघा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्युमन रिप्रोडक्शन मध्ये आज आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डायग्राम तुमच्या समोर आहे. ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ, बघा इकडे लक्ष द्या, समजून याच्यामध्ये कोणकोणते भाग येतात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ए पेअर ऑफ, एक जोडी आहे, ए पेअर ऑफ ओव्हॅरीज. डायग्राम मध्ये दाखवलेले दोन ओव्हरी, राईट अँड लेफ्ट ओव्हरी, गर्भाशयाच्या दोन्ही बाजूला दोन ओव्हरी, आणि या ओव्हरीचं काम काय असेल? ओव्हम, फिमेल गॅमेट तयार करणं. पेअर ऑफ ओव्हॅरीज, ओव्हॅरीज पासून युटेरस पर्यंत ज्या ट्युबा तयार होतात या पण दोन आहेत. ए पेअर ऑफ ओव्हिडक्ट, ओव्हिडक्ट ओव्हा कॅरी करणारे ट्यूब आहे. पेअर ऑफ ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब, ओव्हरी पासून युटेरस पर्यंत. पेअर ऑफ ओव्हिडक्ट. थर्ड रिजन इज द युटेरस. युटेरस or also called womb for implantation and protect the fetus from external shocks up to the delivery किंवा पार्च्युरेशन. युटेरस म्हणजे हा मुख्य भाग, गर्भाशयाचा भाग दाखवलेला आहे. फोर्थ वन इज द वजाइना, मेल कॉपुलेटरी सेक्स ऑर्गन. ज्या पद्धतीने मेल मध्ये आपण पेनिस इज द मेल कॉपुलेटरी सेक्स ऑर्गन आणि द वजाइना इज द फीमेल कॉपुलेटरी सेक्स ऑर्गन. एक्सटर्नल जेनाइटेलिया, external sex organ, external genitalia, external genitalia commonly called as vulva. Pair of, दोन ग्रंथी आहे, pair of vestibular glands, pair of vestibular glands and a pair of mammary glands. आपल्या 12वीच्या नवीन टेक्स्ट बुक नुसार सांगितलेले हे सगळे पॉइंट आहेत. त्याच्या अगोदरच्या सिलेबस मध्ये बघा, एक्सटर्नल जेनाइटल ऑर्गन, इंटरनल जेनाइटल ऑर्गन, ॲक्सेसरी सेक्टर आहे, अशा पद्धतीचा भाग होता. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मेनली कन्सिस्ट ऑफ, इथे जास्तीत जास्त पार्ट दाखवलेले आहेत. पेअर ऑफ ओव्हरीज, पेअर ऑफ ओव्हिडक्ट, uterus or womb, vagina, external genitalia, vulva, a pair of vestibular glands and pair of mammary glands. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चे पार्ट लक्षात ठेवायचे. फिगर वरून बघा, पेअर ऑफ ओव्हरीज, ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब, युटेरस, vagina, external genitalia, vestibular gland, pair of vestibular gland and pair of mammary gland. याच्यामधला एक भाग, एक कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. पेअर ऑफ ओव्हरीज, that is ovary. In human female, ovaries are primary sex organ. Primary sex organs, महत्वाचा शब्द बरं का, प्रायमरी सेक्स ऑर्गन. ज्या पद्धतीने आपण बघा, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये टेस्टिसला प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हटलेलं होतं, कारण टेस्टिस मध्ये स्पर्म, स्पर्मॅटोजेनेसिस, मेल सेक्स हार्मोन, टेस्टोस्टेरॉन. ओव्हरी हे अत्यंत महत्वाचे भाग आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, राईट अँड लेफ्ट ओव्हरी. इन फिमेल, ovary are primary sex organ because it produce female gamete, egg or ovum, and secrete main two hormones like estrogen, female sex hormone, estrogen and progesterone. पहिलं कॅरेक्टर अत्यंत महत्वाचं आहे. ओव्हरी मध्ये ओव्हॅरिसिस प्रोसेस घेतली जाते आणि एग किंवा ओव्हम, फिमेल गॅमेट तयार होतो. ओव्हरी मध्ये मुख्य दोन हार्मोन आहेत, इस्ट्रोजिन आणि प्रोजेस्टेरॉन.
Estrogen and progesterone maintain menstrual cycle, pregnancy, as well as repairing and increase the size of reproductive organs. Ovary कसे बघा दोन्ही पण ovary are solid, oval in shape and almond in nature. Each ovary is a solid because it is full of primary, secondary, tertiary, mature Brachlian follicle as well as stroma and matrix. Ovary are solid, oval and almond in shape. Each ovary measures about 3 cm long, 1.5 cm breadth and 1 cm thick. Dimension किंवा measurement. Each ovary measures about 3 cm long, 1.5 cm wide and 1 cm thickness. Primary sex organ solid, oval, almond shape. Each ovary is held in their position with the help of, याचा अर्थ काय बघा, ही जी ओव्हरी आहे त्या दोन ओव्हरी आहेत हे कशाला अटॅच झाले असतील बघा. Each ovary is held in their position with the help of ovarian ligament. तीन नावं लक्षात ठेवायची. ovarian ligaments, ligates जोडणारे घटक आहेत. ovarian ligaments, fold of peritoneum and suspensory ligaments. Each ovary is held in their position with the help of, each ovary is connected to uterus by ovarian ligament. Oviduct and uterus dorsally attached to the fold of peritoneum. Peritoneumच्या फोल्डला अटॅच झालेले. Laterally, ovary is also connected to pelvic wall or lateral wall of body by suspensor ligaments. बघा याच्यामध्ये इथपर्यंत आपण काय काय सांगितलेलं आहे. ओव्हरी प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. का म्हणलेला असेल? प्रोड्यूस ओवा एग अँड सिक्रेट फिमेल सेक्स हार्मोन. ओव्हरी आर सॉलिड, ओव्हल अँड almond shape. ओव्हरी प्रेझेंट इन, या ओव्हरी कुठे आहेत बघा, प्रेझेंट इन लोअर ॲब्डॉमिनल रिजन, पेल्विक रिजन मध्ये. ॲब्डॉमिनल रिजन, लोअर ॲब्डॉमिनल रिजन, pelvic region below the kidneys. Each ovary measures about 3 cm, 1.5 cm and 1 cm dimension. Each ovary held attached to the uterus by ovarian ligament. Oviduct or fallopian tube and uterus dorsally attached to the fold of peritoneum coverings and laterally to the pelvic region, pelvic wall or abdominal wall by suspensory. Functions काय असतील बघा ओव्हरीचे. प्रोड्यूस ओवा, फिमेल गॅमेट ओवम. ओव्हरी सिक्रेट मेनली 5 हार्मोन्स. ओव्हरी मधून 5 हार्मोन तयार होतात. आपल्या नवीन टेक्स्ट बुक नुसार इस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, third one is the relaxin, fourth one is the activin. Estrogen, progesterone, relaxin, activin are the hormones of ovary. ओव्हरीचे हार्मोन कोणते तो आहे? एस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिव्हिन and last one is the inhibins. Estrogen secreted by follicular cells of ovary. आणि एस्ट्रोजनचा उपयोग काय बघा, रिपेअरिंग ऑफ female sex organ which can rupture or damage at the time of menstrual flow, menstrual cycle च्या वेळेला
इस्ट्रोजिन फॉर सेक्शुअल ग्रोथ ऑफ सेक्शुअल ऑर्गन अँड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चरची वाढ घडवून आणणे. इस्ट्रोजिन या ओव्हरीपासून, ओव्हरीमध्ये ज्या ग्राफियल फॉलिकल सेल आहे यापासून ओस्ट्रोजिन तयार होतंय आणि याचा उपयोग काय? रिपेरिंग, इन्क्रीज साइज ऑफ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. प्रोजेस्टेरॉन ऍक्च्युअली याच्यामध्ये कॉर्पस ल्युटियम मॅच्युअर ग्राफियल फॉलिकल रप्चर झाला की एम्प्टी स्ट्रक्चरला कॉर्पस ल्युटियम पासून प्रोजेस्टेरॉन फॉर मेंटेन प्रेग्नन्सी मेंटेन करणारा हार्मोन आहे प्रोजेस्टेरॉन. रिलॅक्झिन्स ओव्हरीपासून रिलॅक्झिन हार्मोन तयार होते. रिलॅक्झिन फॉर इट ब्रिंग्स इझी पार्च्युरेशन ऑर डिलिव्हरीज. Activin hormone secreted by pituitary glands as well as ovary. In male, activin for stimulation of secretion of androgenic hormones, and in female, activin stimuli LH. LH luteinizing hormone ovulation साठी असणारे जे हार्मोन आहे, ओव्ह्युलेशन साठी ओव्हा रिलीज करणं, मॅच्युअर ग्राफियल फॉलिकल मधून ओव्हा डिस्चार्ज करणारे हार्मोन आहे ऍक्टिव्हिन. अँड इनहिबिट द सिक्रेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. आता हे तुम्हाला डीप मध्ये बघा, कंट्रोल लाईन कोऑर्डिनेशन मध्ये, केमिकल कोऑर्डिनेशनच्या टॉपिक मध्ये प्रत्येक हार्मोन, हे हार्मोन कशापासून तयार होतात आणि यांचं काम काय असेल याचा स्टडी. फक्त इथपर्यंत बघा, ओव्हरी प्रायमरी सेक्स ऑर्गन का म्हणलेलं असेल, त्यानंतर याचं मेजरमेंट, डायमेन्शन 3 cm, 1.5 cm, 1 cm, साइज अँड शेप लोकेटेड इन लोअर ॲब्डॉमिनल रिजन, पेल्विक रिजन मध्ये, attached to the uterus by ovarian ligament, attached dorsal body or by mesothelium fold of peritoneum and suspensor ligament. ओव्हरीचं मुख्य काम काय असेल? ओव्हरी प्रोड्यूस ओवा बाय द प्रोसेस कॉल्ड ओजेनेसिस अँड सिक्रेट 5 सेक्स हार्मोन्स: एस्ट्रोजिन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्झिन, ऍक्टिव्हिन अँड इनहिबिन. बघा पुन्हा एकदा प्रत्येकाचं फंक्शन काय बघा. एस्ट्रोजिन फॉर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर, growth and reproductive structure in females. Progesterone, early pregnancy, सुरुवातीच्या प्रेग्नन्सी पिरियड मध्ये. Progesterone is called pregnancy hormone, it maintains pregnancy. Relaxins, it help easy parturition, delivery at the time of childbirth. Activin activate LH secretion, LH for ovulation, discharge of ova. Inhibit the secretion of follicle stimulating hormones. बघितल्यापर्यंत हा ओव्हरीचा एक पार्ट आहे, ओव्हरीचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर इकडे लक्ष द्या, सेकंड पार्ट इज द ओव्हिडक्ट, और याचं दुसरं एक नाव आहे फॅलोपियन ट्यूब. ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब फिगर मध्ये दाखवलेलं आहे. ओव्हिडक्ट इथून ओव्हरी पासून युटेरस पर्यंत ज्या ट्यूबा आहेत त्या ट्यूबांना काय म्हणायचं? ओव्हिडक्ट और फॅलोपियन ट्यूब. नावावरूनच बघा इथं लक्षात देत आहे. ओव्हिडक्ट म्हणजे काय? डक्ट विच कॅरी द ओव्हा. ओव्हिडक्ट लॉंग मस्क्युलर ट्यूब एक्सटेंड फ्रॉम, याचा विस्तार कुठून कुठपर्यंत होतो का? एक्सटेंड फ्रॉम ओव्हरी टू युटेरस. ओव्हरी पासून युटेरस पर्यंत, ओव्हरी पासून गर्भाशयापर्यंत असणारे ज्या ट्युब्युलर पार्ट आहेत त्याला काय म्हणायचं? ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब. इट इज प्रेझेंट हॉरिझॉन्टल टू अप्पर पेरिटोनियल layer, horizontally placed from ovary to uterus. It measures about 10 to 12 cm long, 10 ते 12 सेंटीमीटर याची लांबी.
एक्सटेंड फ्रॉम दोन ट्युब्युलर पार्ट आहेत ओव्हिडक्ट. इंटरनली इट इज लाइन्ड बाय ciliated epithelium for push the ova towards the ampulla as well as guide the fertilized egg towards the fundus. Oviduct or fallopian tube is divisible into three parts. याचे तीन भाग आहेत. First one is called infundibulum. Proximal free end present towards the ovary. Funnel shaped structure called infundibulum. Infundibulum bears finger-like projection. इन्फंडिब्युलमच्या टोकावरती फिंगर लाईक प्रोजेक्शन्स आहेत कॉल्ड फिम्ब्री म्हणतात फिंगर लाईक प्रोजेक्शन. And one fimbri is long connected to ovary. Fimbri for collection of released ova. Collection of ovum from ovary. फिम्ब्रीचा उपयोग काय बघा, ओव्हरी मधून जो ओव्हम बाहेर पडणार आहे तो कलेक्ट करणं. And guide to infundibulum. And opening present on infundibulum is called ostium. बघितलं एक पार्ट ही जी ट्यूब आहे ओव्हरी पासून गर्भाशयापर्यंत असणाऱ्या दोन्ही बाजूला राईट आणि लेफ्ट ह्या ट्युब्युलर पार्ट आहे ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब. याचे तीन भाग आहेत. फ्री एंड फनेल शेप्ड स्ट्रक्चर infundibulum. It bears its surface or margin bears finger like projection called fimbri for collection of ova from ovary and transmit to infundibulum. Infundibulum shows opening called ostium. Middle region of figure मध्ये फक्त इथं I लिहिलेलं आहे infundibulum. Middle region is long, wider region is called ampulla. हा ampullaचा भाग आहे. It is the main site of fertilization. Ampulla is the main site of fertilization. And third region, opening of oviduct or fallopian tube into uterus is called isthmus. Isthmus. बघा ओव्हिडक्ट बद्दल आपण काय काय माहिती सांगता येईल. ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब फ्रॉम ओव्हरी टू युटेरस present upper horizontally to peritoneal covering in abdominal regions. It measures about 10 to 12 cm long. Internally it is lined by ciliated epithelial cells for push the ovum towards the ampulla or diploid cell zygote towards the isthmus. Ciliated epithelial cells. Oviduct is divisible into three regions. Proximal free end funnel shaped structure called infundibulum. Surface of infundibulum bears finger like projection called fimbri. One fimbri is long attached to the ovary. Fimbri for collection of release ova from ovary. And infundibulum shows opening called ostium. Fimbria and cilia guide the ovum towards the ampulla for fertilization. Ampulla is the middle part. It is the main site of fertilization. And this is the opening of oviduct, wider region called isthmus. Isthmus transmit diploid cell किंवा unfertilized ovum towards the uterus. बघा हे पहिले दोन पार्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पेअर ऑफ ओव्हरी अँड पेअर ऑफ ओव्हिडक्ट. त्यानंतर इथून पुढचा जो भाग आहे राहिलेले जे दोन भाग आहेत युटेरस गर्भाशयाची पिशवी आणि व्हाजायना हा जो पार्ट आहे तो नंतर पुढच्या तासाला. इथपर्यंतचा अभ्यास करा. काय अडचणी वगैरे असतील तर कमेंट मध्ये सांगा.